जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ते ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. माऊली, विचार करा, आमच्या 16 वर्षाच्या माऊलीनं असे अभंग रचले की ते शब्द आज 60 वर्षाच्या आजोबांना सुद्धा कळायला कोडं वाटतं. माऊली, आजच्या 16 वर्षाच्या मुलाला विचारा बरं, हरिपाठ काय आहे, ज्ञानेश्वरी काय आहे, ते आमच्या माऊलीने त्यावेळेला रचून ठेवलं. ती ताकद आहे संतांमध्ये माऊली, आणि त्यांचा आजचा हा अभंग. विठाला विठाला माऊली, मला सांगा, तुम्ही आपण सर्वांनी गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण केली, बरोबर? कारण का? कारण तुम्हाला या मनुष्य देहाचं कारण काय आहे ते नेमकं कळालं, की आपण या मृत्यू लोकामध्ये का आलोय याचं कारण तुम्हाला कळालं. म्हणून तुमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ना. ऐऱ्या गैऱ्याचं काम, कारण एकदा तुळशीची माळ घातली की ती मेल्यानंतर ही तशीच्या तशीच, शेवटच्या श्वासापर्यंत जर ती टिकवता आली नाही तर काही फायदा. बऱ्याच माता माऊल्यांचे प्रश्न असतात की महाराज, आम्ही काही कालावधीमध्ये, ऋतू कालावधीमध्ये जर ती माळ काढून ठेवली तर चालेल का? तर नाही माऊली, हे तुमचे गैरसमज आहेत मनाचे. माळ ही एकदा घातली की शेवटच्या श्वासापर्यंत तशीच ठेवता आली पाहिजे. मला सांगा, तुम्ही आपलं मंगळसूत्र कधी काढून ठेवता का? मग हे आपलं मंगळसूत्रच आहे ना. तुळशीची माळ नवरीची आकंठी, नवरा वैकुंठी. म्हणून एकदा घातली की ती शेवटच्या श्वासापर्यंत टिकवता आलीच पाहिजे. त्याच्यासाठी हा मनुष्य देह आहे ना. आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो ते फक्त मौज मजे करिता का हो? तर नाही माऊली, परमार्थ करण्याकरता. बऱ्याच जणांचा मी प्रत्येक कीर्तनातून कायम सांगत असते की आपला एक गोड गैरसमज झालेला आहे की बालपण दिलं खेळण्याकरता, तरुणपण दिलं मौज मजे करिता, आणि म्हातारपण दिलं परमार्थ करिता. तसं नाहीये माऊली. जर तसं असतं तर ध्रुव बाळाने देवाची प्राप्ती करून घेतली नसती. उलट संत म्हणतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून परमार्थ हा लहानपणापासूनच करायचा आहे. कारण देवाने हा देह आपल्याला त्याच करिता दिलेला आहे. देवे दिला देह भजन गोमटा, तो या फाटा झाला बाधिकेचा. तो या फाटा झाला बाधिकेचा. भजन गोमटा, तो या फाटा झाला.
म्हणजे देवाने दिलाय देह आपल्याला भजनाकरिता आणि आपण उपयोग करतोय भोजनाकरिता. जेवण सुटलं नाही पाहिजे माऊली, बाकी काही झालं तरी नाही माऊली. जर व्यवहारामध्ये जरी आपण बघितलं तरी देखील एखादी वस्तू जर आपण घरात आणली, तिचा उपयोग जर नाही झाला तर कालांतराने ती वस्तू निकामी. मग देवाने हा देह आपल्याला दिलेला आहे परमार्थ करिता, त्याचा उपयोग जर नाही झाला तर हा सुद्धा निकामी. म्हणून एका राज्यात राजानं खुश होऊन त्याच्या प्रधानाला लाख मोलाची अशी शाल भेट म्हणून दिली, त्याचा सत्कार केला. सगळीकडे आनंदी आनंद वातावरण होतं. प्रधान अत्यंत खुश होता. आणि थंडीचे दिवस होते माऊली. घरी जाताना नेमकं झालं काय, थंडीमुळे प्रधानाला झाली सर्दी आणि त्याने त्या शालेचा उपयोग केला नाक पुसण्यासाठी. आणि हे त्याचे जे काही विरोधक होते त्यांनी, विरोधक हे आजकाल नाही येत, फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे. आमचे बाबा म्हणतात चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतातच. विठाला विठाला. त्याचे जे काही विरोधक होते राज दरबारातले, त्यांनी हे दृश्य बघितलं. मग त्यांनी विचार केला आता चांगला चान्स आहे आग लावण्यासाठी. आग लावणारे कमी नाही माऊली समाजात. हे गेले आणि यांनी राजाचे कान आणि ऐकल्यानंतर मात्र राजालाही त्याचा राग आला. दुसऱ्या दिवशी दरबार भरलेला असताना राजाने प्रधानाला शिक्षा केली आणि त्याला कारावासात टाकलं. त्याला कारावासात टाकल्यानंतर एक तिथं महात्मा होते, त्यांनी सांगितलं अरे राजा, तू दिलेल्या शालेचा त्यानं दुरुपयोग केला म्हणून तू त्याला कारावासात टाकतोय. मग देवाने दिलेल्या देहाचा आपण दुरुपयोग करेल तर त्याला सुद्धा देव अशीच शिक्षा करेल ना हो. विचार केला तर माऊली संत एकनाथ महाराज सुंदर सांगतात, निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्योनी, तो देवाचा विश्वास बुडोनी विषय सेवनी निजपतन. देवानं आपल्याला देह दिलेला आहे हा परमार्थ करिता, भजना करिता, देवाची प्राप्ती करून घेण्याकरिता. पण ते सगळं काही सोडून आपण मात्र कुठे रमतोय, ह्या संसार मायेमध्ये आपण रमतोय. जसं बघायला गेलं तर गोचिड असतो ना, गोचिड कुठे असतो तो, गायेच्या कासे जवळ. थोडा जर पुढे गेला तर त्याला काय मिळणार आहे, अमृता समान दूध मिळेल ना. पण तो काय करतो, रक्ताचं सेवन करतो. पाहे पा दूध पवित्रानी गोड, पासे त्वचेची या पदराड, परित्यभ्येरुन गोचिड शुद्ध कायन सेवती. आपली पण गत त्या गोचिडासारखीच झालेली आहे. आपल्याकडे अमृता समान तो भगवंत आहे, पण आपण त्याला सोडून ह्या संसार मायेमध्येच रमलोय. आपल्याला त्याचाच रसपान करायचंय. आपण परमार्थ करत काय ठेवलंय मला सांगा ना, संसारामध्ये काही आहे का? संसाराचं सगळ्यांना वीट आलाय ना. हा आलेला सगळ्यांना आहे, पण मान्य करायला कोणी तयार? विठाला विठाला.